नमस्कार. राधाकृष्ण इंटरनॅशनल आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रेम म्हटल्यानंतर रोमिओ ज्युलिएट, लैला मजनू, हीर रांझा यांची आठवण येतेच. पण या सगळ्यांच्या अगोदर प्रेमाचं प्रतीक ठरलेल्या राधाकृष्णाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं प्रेम असावं. प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात बांधलेलं नसलं तरी कायमच हृदयात जपलेलं. आता आपण पहिल्या प्रेमकाव्य संमेलनात सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्यासमोर कविता सादर करीत आहेत नेदरलँड्स येथील मानसी सगदेव मोहरील. नमस्कार, मी डॉक्टर मानसी सगदेव मोहरील, नेदरलँड्स येथून पहिल्या प्रेम कवी संमेलनाकरता मी आज एक प्रेम कविता आहे ते सादर करू इच्छिते. छान ढगाळ वातावरण आहे आणि मस्त वातावरण आहे एकदम. आणि या ढगाळ वातावरणाचा, पावसाळी वातावरणाचा आणि प्रेमाचा खूप जुना संबंध आहे. त्यामुळे एक छानशी पावसाळी प्रेमकविता तुम्हा सगळ्यांकरता. पाऊल वाटा ओल्या, ओले रस्ते संपत नाही. पाऊल वाटा ओल्या, ओले रस्ते संपत नाही. हा आपल्या वळणावरचा का पाऊस संपत नाही. घन दाटून येता नयनी ती ओढ तुला जाणवते. घन दाटून येता नयनी ती ओढ तुला जाणवते. अन नकळत डोळ्यांमधून मी वाहून मग ओसरते. ह्या सरण्या ओसरण्याचा का नाद सोडवत नाही. हा आपुल्या वळणावरचा का पाऊस संपत नाही. त्या ओल्या पानांमधून हा नाद अनाहत घुमतो. त्या ओल्या पानांमधून हा नाद अनाहत घुमतो. अन थेंब थेंब टिपताना मज स्पर्श तुझा जाणवतो. त्या स्पर्शामधला माझा का गंध मोहवत नाही. त्या स्पर्शामधला माझा का गंध मोहवत नाही. हा आपुल्या वळणावरचा का पाऊस संपत नाही. मी आर्त स्वरातून गावे ते गीत असे विरहाचे. मी आर्त स्वरातून गावे ते गीत असे विरहाचे. अन आकाशी रंगवावे ते सातही रंग मनीचे. तू रंग त्यातला व्हावा हा मोह सोडवत नाही. हा आपल्या वळणावरचा का पाऊस संपत नाही. हा आपल्या वळणावरचा का पाऊस संपत नाही. का आपल्या भेटीसाठी हा वाटा शोधत नाही. ही ऋतू हिरव्याची आहे का आस ते उमगत नाही. का आपुल्या वळणावरचा हा पाऊस संपत नाही. का आपुल्या वळणावरचा हा पाऊस संपत नाही. खूप खूप धन्यवाद. वा मानसे, ते खूप छान. पाऊस आणि प्रेम यांचं जे अतूट नातं आहे ते आपण आपल्या कवितेतून अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं. या प्रसंगी मला 2 ओळी आठवतात. पुन्हा त्या भावनांनी मन ओठंबून वाहावं. पुन्हा त्या भावनांनी मन ओठंबून वाहावं. वेड्या माझ्या प्रेम पावसात तू चिंब चिंब भिजत राहावं. तू चिंब चिंब भिजत राहावं. प्रेम कसं असावं, प्रेम कसं नसावं, प्रेमाची वेगवेगळी रूपं. प्रेम काटकोनासारखं असावं, त्रिकोणासारखं असावं किंवा चौकोनासारखं असावं, नक्की कसं असावं, आपल्यापुढे ही कविता घेऊन येत आहेत पुण्याहून ऋचा कर्वे. नमस्कार, मी ऋचा कर्वे. राधाकृष्ण इंटरनॅशनल संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनासाठी मला संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर मधुसूदन खानेकर यांचे मनापासून आभार मानते आणि माझी एक प्रेमकविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे प्रेम. तुझ्यावरचं माझं प्रेम नसावं कधीच टोचणाऱ्या, बोचणाऱ्या, सळणाऱ्या कोण त्रिकोण चौकोनासारखं. किंवा नसावंही खोलवर चरे ओढणाऱ्या वा आरपार छेदून जाणाऱ्या कुठल्याही रेषांसारखं. ते असावं
तुझ्यापासून सुरू होणाऱ्या आणि तुझ्यापर्यंत येऊन थांबणाऱ्या गोलाकार परिघासारखं तुलाच केंद्रबिंदू मानून हा परीघ दिवसेंदिवस विस्तारतच जावा. व्यापावं त्यानं अवघं विश्वच, त्याच्यासारखंच गोलाकार असलेलं, उदात्त, विशाल, अमर्याद, अथांग, अफाट, अमीट आणि असीम. अथांग, अफाट, अमीट आणि असीम. धन्यवाद. वा रुचाताई, प्रेमाचं वर्तुळ अतिशय छान पद्धतीने आपण व्यक्त केलं आहे. प्रेमाला मूल्य नसतं, प्रेम अमूल्य असतं. त्याने तिला किंवा तिने त्याला किती रुपयांचं गिफ्ट दिलं, याहीपेक्षा काय गिफ्ट दिलं, कोणत्या भावनेने, कोणत्या पद्धतीने गिफ्ट दिलं, हे जास्त महत्त्वाचं असतं. अहो, नुकत्याच प्रसारित झालेल्या मन उडू उडू झालं याच्यामध्ये एका गुलाबाच्या फुलासाठी रुसलेली ती प्रेयसी जेव्हा तिच्यावर ड्रोनच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव होतो, तेव्हा ती किती आनंदी होऊन जाते. हेच खरं प्रेम. याच प्रेमाला किंमत नसते, बिदागी नसते. म्हणजे नक्की काय असतं, ही कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत तरुण मनाचे कवी जयंत भावे. नमस्कार. राधाकृष्ण इंटरनॅशनल संस्थेतर्फे आयोजित आजच्या या काव्य संमेलनामध्ये मी जयंतना भावे ठाणे माझी एक स्वरचित गझल बिदागी सादर करतो आहे. ऐकावी ही विनंती. ती पाऊस होऊन आलीन गेली, ती पाऊस होऊन आलीन गेली, आसवांची बिदागी देऊन गेली, आसवांची बिदागी देऊन गेली. प्रीत चांद उशाशी घेऊन झोपलं, प्रीत चांद उशाशी घेऊन झोपलो, आठवीत रात्र सारी जागून गेली, आसवांची बिदागी देऊन गेली. हुंकार वेदनांचे तिने न ऐकले, हुंकार वेदनांचे तिने न ऐकले, चांदणे मनातील पेटवून गेली, आसवांची बिदागी देऊन गेली. रंगलेली मैफिल मध्यात थांबली, रंगलेली मैफिल मध्यात थांबली, भैरवी गाऊन सुनी करून गेली, आसवांची बिदागी देऊन गेली. प्रियेला कशी आक कशी साथ घालू, प्रियेला कशी आक कशी साथ घालू, शिवून ओठ बंद ती तोडून गेली, आसवांची बिदागी देऊन गेली, पाऊस होऊन ती आली गेली, आसवांची बिदागी देऊन गेली. वा भावे काका, खूप छान, खूप छान कल्पना आहे. ती पाऊस होऊन आली न गेली, ती पाऊस होऊन आली न गेली, आसवांची बिदागी देऊन गेली, आसवांची बिदागी देऊन गेली. आईच्या विषयी प्रत्येकाच्या मनात एक अढळ स्थान असते. अशीच आईच्या प्रेमाविषयीची एक कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत सिंगापूर येथून स्मिता सुहास भीमनवार. नमस्कार, मी स्मिता सुहास भीमनवार सिंगापूर येथून स्वरचित माझी काव्यरचना आणि स्वरचित चाल सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेम स्वरूप आई. श्रावण सरीतल्या मधुर धारा, मातृत्व पुण्याईची धरोहर, निर्मळ तो प्रेममयी असे धारा, आई तो वात्सल्याचा सरोवर. माया ममता प्रेमाची भाषा, शोषिकता पूर्ण संयमाची, मातृत्व सन्मानाची असे आशा, आणि अभिव्यक्ती स्त्री मनाची. गुणावगुण असे माझ्यातले
केला तू विलयन करण्यात, सर्व गुणे माफ होती सजा, न्याय कुठे तुझ्या न्यायालात, श्रावण सरीतल्या मधुर धारा, मातृत्व पुण्याईची धरोहर, निर्मल तो प्रेममयी असे झरा, आई तो वात्सल्याचा सरोवर. धन्यवाद. स्मिताताई, खूप छान. आईच्या बाबतीत असं म्हटलं जातं, कोठेही न मागता भरभरून, कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई. निर्भेळ वरदान म्हणजे आई. प्रेमविषयक 3 हायकू आपल्यापुढे घेऊन येत आहेत पुणे येथून दीपा पराडकर. नमस्कार. राधाकृष्ण इंटरनॅशनल आयोजित प्रेमकाव्य संमेलन 2021 यामध्ये मी दीपा पराडकर पुण्याहून सहभागी होत आहे आणि प्रेमावरील माझे 3 हायकू सादर करीत आहे. माझा पहिला हायकू आहे, विश्वास देतो तो खरा जोडीदार, प्रेम बहार. विश्वास देतो तो खरा जोडीदार, प्रेम बहार. माझा दुसरा हायकू आहे, हा थोडासा आध्यात्मिक आहे. अक्षय्य ठेवा कोमल नवनीत, प्रभूची प्रीत. अक्षय्य ठेवा कोमल नवनीत, प्रभूची प्रीत. माझा तिसरा हायकू आहे, नेत्र पल्लवी दृष्टीभेट आगळी, प्रेम नव्हाळी. नेत्र पल्लवी दृष्टीभेट आगळी, प्रेम नव्हाळी. धन्यवाद. नमस्कार. कॅनडामधून शैलजा लिमये माझी कविता सादर करते. एक पहाट अशी उमलते, एक पहाट अशी उमलते की रात्र पण जागी राहते. एक पहाट अशी उमलते की रात्र पण जागी राहते. आपल्या दोघांसाठी चांदण्यांचं गाणं म्हणते. आपल्या दोघांसाठी चांदण्यांचं गाणं म्हणते. स्पर्शाने मग कुणाच्या, स्पर्शाने मग कुणाच्या लाजाळू पण लाजून जाते. स्पर्शाने मग कुणाच्या लाजाळू पण लाजून जाते. मिठीमध्ये तुझ्या तशी का मी अलगत विसावते. मिठीमध्ये तुझ्या तशी का मी अलगत विसावते. कित्येकदा मग नव्याने, कित्येकदा मग नव्याने तुझ्या अमृत स्पर्शाने पुन्हा पुन्हा जगते मी तेच आयुष्य नव्याने. पुन्हा पुन्हा जगते मी तेच आयुष्य नव्याने. काही वर्षापूर्वी स्वप्नील बांदोडकरांचं एक गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं. गाण्याचे बोल होते, राधा ही बावरी. अशाच आशयाची साधर्म्य साधणारी एक कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत हैदराबादहून राजश्री मराठे. नमस्कार, मी सौभाग्यवती राजश्री वाणी मराठे, हैदराबाद. मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे राधा ही बावरी. सप्तस्वरांनी बनी सुरेल सरेगम, सरेगमनेच बनले सुंदर असे गीत. मोहक मुरलीच्या या सप्तसुरात राधा कृष्णाची न्यायली प्रीत. यमुनेच्या तटी रास रचे हरे श्रीरंग, गोप गोपिका होती नृत्यात सारदंग. बासुरीचे सप्तसूर उधळते सप्तरंग,
राधा होई बावरी झाला तीच कृष्ण संग. राधा होई बावरी झाला तीच कृष्ण संग. कृष्ण लीला करुणी कान छेडी बावऱ्या राधेला. राधा हरवून जाई प्रीतीच्या कृष्ण रंगात. मोहरली प्रीत राधानी कन्हैयाची. नेई राधेला सुखाच्या अमृतमयी क्षणात. नेई राधेला सुखाच्या अमृतमयी क्षणात. गोकुळाच्या होईतले रंग आठवता. कृष्णलीला आठवती हर्ष तो कलेचा. हेवा वाटे सर्वा राधेच्या नशिबाचा. यशोदेचा रे कान्हा झाला वेड्या राधेचा. यशोदाच्या रे कान्हा झाला वेड्या राधेचा. हृदयी मंदिर पूजते श्वासाश्वासात राधा जपते. चराचरात कान्हा राधा तुला रे पाहते. गिरिधारी श्रीरंगा चुके काय जाचा ठाव. फक्त विचार विरहाचा तिथे जीवन संपते. फक्त विचार विरहाचा तिथे जीवन संपते. धन्यवाद. वा राजश्री ते खूप छान. कृष्ण दिवा राधा वाती, कृष्ण दिवा राधा वाती. भाव एकच निखळ प्रीती, भाव एकच निखळ प्रीती. राधा असो वा त्याची ती, राधा असो वा त्याची ती, तिचं येणं मनात रुंजी घालून जातं. तर अशीच एक सुंदर कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत पुण्याहून कोमल माळी. नमस्कार, माझं नाव आहे कोमल माळी. मी पुणे येथे राहते. आज मी माझी एक कविता सादर करत आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात. येऊन खडकांना चिंब भिजवतात. त्यावेळी किनाऱ्यावर अद्भुत शहारा येतो. त्यावेळी किनाऱ्यावर अद्भुत शहारा येतो. त्या गारव्याने मनावर फुलोरा फुलतो. ते क्षण दोन क्षण पटकन निघून जातात. ते क्षण दोन क्षण पटकन निघून जातात. ओलाव्याच्या पुसट खुणा मागे ठेवून जातात. तसंच असतं तुझं येणं. तसंच असतं तुझं येणं. थोड्याशा वेळात भरभरून देणं. तुझी वाट पाहणं मला आवडतं. खरोखरच तुझी वाट पाहणं मला आवडतं. कारण त्यानंतर तू येणार हे मनाला माहीत असतं. धन्यवाद. वा कोमलजी, खूप छान. समुद्राशी तिची असलेली ओढ, समुद्राशी तिची असलेली ओढ याचा मला कधीच नव्हता हेवा. याचा मला कधीच नव्हता हेवा. आमच्या अनेक गोष्टींची साक्ष, आमच्या अनेक गोष्टींची साक्ष देणारा तो होता आमच्यातील दुवा. तो होता आमच्यातील दुवा. पुढील कविता राधाकृष्णाच्या प्रेमाची महती सांगणारी आपल्यापुढे घेऊन येत आहेत प्राध्यापिका नीना देसाई. पहिले आंतरराष्ट्रीय प्रेमकाव्य संमेलनात मी नीना देसाई स्वरचित रचना सादर करत आहे. नाव आहे राधा कृष्ण. बासरी ओठी कृष्णाच्या सुरराधेच्या कंठात. श्रावणातली सरराधा तो सावळा नभ आकाशात. पाहून लीला राधेच्या होई कृष्ण अचंबित. घेऊन कृष्ण रूप राधा कृष्णालाच असे छळत. कृष्ण आहे चंद्रमा तर चांदणी राधा. कृष्णाचेही जळे चित्त घेऊन राधा रूप. असे कृष्ण मुरली तर अधर होई राधा. मैतर असा वेका प्रेम पण होते निकोप. रासलीला कृष्णाची अधुरीच राधे विना. मोहक मधुर हास्य त्याचे राधा वसे त्यातही. राधे विना धुन अधुरी मधुर मुरलीची. शोभे मोर पंख शिरी दिसे राधा त्यातही. अनामिक ओढ जीवाची दिव्यत्वाची अतूट नाती. राधा कृष्ण कृष्ण राधा एकच आत्मा एक रूपाती. राधा मोहिनी तर मनमोहन कृष्ण. पवित्र प्रेम तुमचे अलौकिक. कोण राधा कोण कृष्ण
किती एकरूप, कुणालाच का जमू नये हे मौलिक, हे मौलिक. धन्यवाद. प्रेम कसं असतं? सूर्यासारखं असतं, चंद्रासारखं असतं, किंवा अगदी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं झालं तर भाल्यावरच्या टोकासारखं असतं का? प्रेमाची ही वेगवेगळी रूपं, त्याचे कंगोरे आपल्यापुढे घेऊन येत आहेत नीलम खानापूरकर. नमस्कार. आंतरराष्ट्रीय पहिले प्रेमकाव्य संमेलनात मी माझी प्रेम ही कविता सादर करते आहे. मी डॉक्टर नीलम खानापूरकर. प्रेम प्रेम हे सूर्यासारखं असतं, तेजस्वी अंधारातून प्रकाशाकडे नेणारं असतं. प्रेम हे अवनीसारखे असते, निरंतर सुखदुःखाला कवेत घेत असते. प्रेम हे उशेसारखे असते, कोवळी व गुलाबी स्वप्न बघत असते. प्रेम हे निशेसारखे असते, स्वप्नात हरवून जाणे असते. प्रेम हे विश्वासाचे असते, जे खऱ्या खोट्याच्या पलीकडले असते. प्रेम हे आदराचे असते, श्रद्धाभाव हृदयात उमटत असते. प्रेम हे प्रेम असते, जे दुसऱ्याच्या हसण्यातच असते, जे दुसऱ्याला आपलेपणाची भावना दाखवते. प्रेम हे प्रेम असेच असते, असेच असते. प्रेम हे प्रेम असेच असते. धन्यवाद. खूप छान नीलमताई. भेटीचे क्षण हातातून अलगद निसटून जातात. भेटीचे क्षण हातातून अलगद निसटून जातात. एकांतात असताना आठवणींचे वारे वाहतात, आठवणींचे वारे वाहतात. पुढील कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत डॉक्टर संजीवनी मुळे. नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे एक कविता सादर करते. एक क्षण पुरेसा. क्षण आयुष्याचे मोजावे कधी, क्षण आयुष्याचे मोजावे कधी, एखाद्या उदास सांजवाते वेळी. एक क्षण आठवतो आईच्या वात्सल्याचा, तर एक क्षण आठवतो पित्याच्या प्रेमाचा. एखादा क्षण आठवतो मनातील अनुभूतीचा, तर एखादा क्षण आठवतो निसर्गातील सौंदर्यभूतीचा. एखादा क्षण असतो फुलातील सुगंधाचा, तर एखादा क्षण आठवतो शुद्ध सात्विक प्रेमाचा. कधी कधी एखादा क्षण येतो उच्च आध्यात्मिक पातळीचा, तर एखादा क्षण येतो जीवन साफल्याचा. आयुष्य आहे क्षणांच्या गाठोड्यांचं, आयुष्य आहे क्षणांच्या गाठोड्याचं, पण काही क्षणांनाच मिळतं महत्त्व वेचण्याचं, महत्त्व वेचण्याचं. धन्यवाद. वा संजीवनी, खूप छान. प्रेमाचे विविध कंगोरे आपण आपल्या कवितेतून मांडले. पुढील कविता राधाकृष्णाच्या अद्वैत प्रेमाची, आणि ही कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत मंजिरी देशमुख. नमस्कार. मी मंजिरी सरदेशमुख आपणासमोर आता राधाकृष्ण यांच्या अद्वैत प्रेमावरची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कुठे कुठे क्षितिजाशी. कुठे कुठे क्षितिजाशी एक लकेर हळवी, कृष्णरूप जणू काही निळी सावली बरवी. कुठे कुठे क्षितिजाशी एक लकेर हळवी, कृष्णरूप जणू काही निळी सावली बरवी. कुठे कुठे क्षितिजाशी मुग्ध धुंद गंधराशी. कुठे कुठे क्षितिजाशी मुग्ध धुंद गंधराशी, कंच ओला निशिगंध निथळतो हृदयाशी. कंच ओला निशिगंध निथळतो हृदयाशी. कुठे कुठे क्षितिजाशी मौनातल्या खाणाखुणा. कुठे कुठे क्षितिजाशी मौनातल्या खाणाखुणा, संवादाची मूक रेघ सुखावते कधी मना. संवादाची मूक रेघ सुखावते कधी मना. कुठे कुठे क्षितिजाशी हिंदोळले तेथे काही. कुठे कुठे क्षितिजाशी हिंदोळले तेथे काही, भास निव्वळ सगळे खुणावती दिशादाही, खुणावती दिशादाही. धन्यवाद. वा मंजिरी, खूप छान.
किसे समझ आया भला प्रेम नाम का रोग? किसे किसे समझ आया भले प्रेम नाम का रोग? उलझ उलझ कर रह गए, उलझ उलझ कर रह गए सुलझे सुलझे लोग, सुलझे सुलझे लोग। ऐसी एक कविता आपके सामने लेकर आ रही है मूल काशी निवासी इंदु पांडे। नमस्कार, मैं डॉक्टर इंदु पांडे, पुणे से, मूल निवासी काशी से। राधाकृष्ण अंतर्राष्ट्रीय संस्था की ओर से मैं आप सभी का स्वागत करती हूँ। संस्था की ओर से विषय दिया गया है प्रेम। कविता के लिए मेरी दृष्टि में प्रेम एक ऐसी औषधि है जिसे पाकर व्यक्ति जिज्ञासु, दीर्घायु और चिर प्रसन्न बदना हो जाता है। तो प्रस्तुत है मेरी कविता जिसका नाम है प्रियतम। प्रियतम तुमको कैसे पाऊं, प्रियतम तुमको कैसे पाऊं, तुम नीर बनकर मेरी आंखों से, तुम नीर बनकर मेरी आंखों से इस तरह निरीह हो जाते। तुम आंखों में ही बसते हो, तुम मेरी आंखों में ही बसते हो, पर मैं तुम्हें देख नहीं पाती, पर मैं तुम्हें देख नहीं पाती। क्यों? क्योंकि तुम बादल में तड़नी ध्वनि सम, बादल में तड़नी ध्वनि सम आते और छुप जाते। बादल में तड़नी ध्वनि सम तुम आते और छुप जाते। मेरे इन नयनों के चित्र, मेरे इन नयनों के चित्रपटी तुम्हारे चित्र नहीं खिंच पाते, तुम्हारे चित्र नहीं खिंच पाते। सागर से मैंने पूछा था, सागर से मैंने पूछा था, नदियों से भी की थी विनती। सागर से मैंने पूछा था, नदियों से भी की थी विनती। करुण कहानी कहती फिरती, करुण कहानी कहती फिरती, तो मिलने का पथ नहीं हो पाती, तो मिलने का पथ नहीं हो पाती। प्रियतम तुमको कैसे पाती, प्रियतम तुमको कैसे पाती। तारों के बीच, तारों के बीच ध्रुव सा तुम ही चमकते हो, तारों के बीच ध्रुव सा तुम ही चमकते हो। मेरे कर इतने छोटे, मेरे कर इतने छोटे तुम तक पहुंच न पाते, मेरे कर इतने छोटे तुम तक पहुंच न पाते। प्रियतम तुमको कैसे पाऊं, प्रियतम तुमको कैसे पाऊं। तुम मूरत बनकर, तुम मूरत बनकर दिल में रहते हो, तुम मूरत बनकर दिल में रहते हो, तुम ही मेरे दिल में धड़कते हो, तुम ही मेरे दिल में धड़कते हो। दिन रात तुम्हारी आहट सुनती हूँ, दिन रात तुम्हारी ही आहट सुनती हूँ, पर देख नहीं तुमको पाती, पर देख नहीं तुमको पाती। प्रियतम तुमको कैसे पाती। निष्ठुर मेरे प्रियतम, पर निष्ठुर तुम मेरे प्रियतम कितने, निष्ठुर मेरे प्रियतम तुम कितने। मैं बात समझ नहीं पाती, मैं बात समझ नहीं पाती। प्रियतम तुमको कैसे पाती, प्रियतम तुमको कैसे पाती। नमस्कार। बहुत खूप इंदूजी, बहुत खूप। त्याचे तिचे प्रेम, राधाकृष्णाचे प्रेम खूप झाले। आता आपण एक आगळी वेगळी प्रेम कविता बघणार आहोत। अर्थात त्यातील प्रियकर आणि प्रेयसी म्हणजे वसुंधरा आणि नभ, या वसुंधरा आणि नभाच्या मिलनाची कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत
डोंबिवलीतून नागेश हुलावळे. नमस्कार. राधाकृष्ण इंटरनॅशनल आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रेम काव्य संमेलनासाठी मी नागेश हुलवळे डोंबिवलीवरून आपणास एक आगळी वेगळी प्रेम कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रम्य प्रेम सोहळा. आवडीचे नभ उतरू आले, आवडीचे नभ उतरू आले, पाहता देहभान हरपले. असा नयनरम्य प्रेम सोहळा धरतीवरी दिसे आगळा. वृक्षलता वेली बहरल्या, सौंदर्याने ललना बावरल्या. वृक्षलता वेली बहरल्या, सौंदर्याने ललना बावरल्या. सर्व जीव करी कलकल, भरण्या ओंझळभर जल. सर्व जीव करी कलकल, भरण्या ओंझळभर जल. स्वर्ग अवतरे इहलोकीचा, नयनरम्य सोहळा धरेचा. मधुर गुंजार व कोकिळेचे, करी रंजन सकल जनांचे. करी रंजन सकल जनांचे. वारा गाई गीत प्रीतीचे, वारा गाई गीत प्रीतीचे. वसुंधरा नभ मिलनाचे. हिरवाईचा छान शृंगार, आसमंती विजेचा हुंकार. आसमंती विजेचा हुंकार. गंध मातीचा करतो धुंद, गंध मातीचा करतो धुंद. कातरवेळी पसरे बेधुंद, कातरवेळी पसरे बेधुंद. सोहळा मिलनाचा छान, हरपले पाहता देहभान. सोहळा मिलनाचा छान, हरपले पाहता देहभान. धन्यवाद. वा नागेश सर, खूप छान. आपल्या कवितेवरून कुसुमाग्रजांची सुप्रसिद्ध पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता आमच्या रसिकांना आठवल्याशिवाय राहणार नाही. अबोल राहून प्रेम करताना मन हे तुला बोलले असेलही. अबोल राहून प्रेम करताना मन हे तुला बोलले असेलही. ओठांनी नाही, ओठांनी नाही, पण हृदयाने तुझे नाव घेतले तू ऐकलेच नाहीस. हृदयाने तुझे नाव घेतले तू ऐकलेच नाहीस. अशीच एक मनातील घुसमट व्यक्त करणारी कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत टेक्सास USA मंजिरीताई जोशी. नमस्कार रसिको हो, मी मंजिरी जोशी टेक्सास USA इथून आपल्यासाठी आज एक प्रेमकाव्य घेऊन आले. खरं म्हणजे अव्यक्त प्रेमाचं हे काव्य आहे. शीर्षक आहे घुसमट. तर ऐका हां. साध अल्लड प्रेमाची थबकली ओठांपाशी. साध अल्लड प्रेमाची थबकली ओठांपाशी. शब्द पुरे हे थिजले, जीभ वळलीच नाही. शब्द पुरे हे थिजले, जीभ वळलीच नाही. होई पापण्यांच्या आड नित्य नवे हितगुज. होई पापण्यांच्या आड नित्य नवे हितगुज. मुखी भाषा ही डोळ्यांची तुला कळलीच नाही. मुखी भाषा ही डोळ्यांची तुला कळलीच नाही. किती श्रावण आले नि मेघ बरसून गेले. किती श्रावण आले नि मेघ बरसून गेले. मूर्ती तुझी मनातून कधी ढळलीच नाही. मूर्ती तुझी मनातून कधी ढळलीच नाही. दाहक या भावनेची धग उरात राहिली. दाहक या भावनेची धग उरात राहिली. वाटे पेटून उठावे, वाटे पेटून उठावे, ज्योत जळलीच नाही. वाटे पेटून उठावे, पण ज्योत जळलीच नाही. धन्यवाद. वा म्हणजे ते खूप छान.
कुठून तरी वाऱ्याची झुळूक अलगदपणे येते, कुठून तरी वाऱ्याची झुळूक अलगदपणे येते, अन तुझ्या आठवणींची वेल, अन तुझ्या आठवणींची वेल मना बिलगते, मना बिलगते. अशीच एक धुंद करणारी कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत पुण्याहून डॉक्टर अंजली पोद्दार. नमस्कार. आज तुमच्या पुढे एक प्रेमगीत सादर करते. माझं नाव आहे सौ अंजली पोद्दार. कवितेचं नाव आहे ही तुझीच धुंदी आहे. ही तुझीच धुंदी आहे, ही तुझीच धुंदी आहे. मी हसता हसता रुसते, मी भेटत नाही मजला, मी माझ्यामध्ये नसते. तू येतो वारा बनूनी, तू येतो वारा बनूनी, छेडून मला रे जातो. मी विणते धागा धागा, घरट्याला पाया नसतो. ही तुझीच धुंदी आहे. मी माळत नाही गजरा, मी माळत नाही गजरा. तू केसातून दरवळतो, ओठात दात रुसताना मज भास तुझा रे होतो. ही तुझीच धुंदी आहे. जो जविते रोज मनाला, जो जविते रोज मनाला, जाग्या डोळ्यांच्या वाती. निखळला एक तो तारा, ओघळला गालावरती. ही तुझीच धुंदी आहे. लिहिताना पत्र तुला रे, लिहिताना पत्र तुला रे. ही शाई वाळत नाही, आठवणी रहदारीची, नियमांना पाळत नाही. ही तुझीच धुंदी आहे, ही तुझीच धुंदी आहे. मी हसता हसता रुसते, मी भेटत नाही मजला, मी माझ्यामध्ये नसते. थँक्यू. वा अंजली, ते खूप छान. पाऊस आणि इंद्रधनुष्य जसं कवीच्या मनाला मोहिनी घालतं, तशाच पद्धतीने प्रेमी जीवांनासुद्धा मोहिनी घालतं. अशीच एक मनाला मोहिनी घालणारी सुंदर कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत ॲडव्होकेट स्मिता पागे. पेरली होती स्वप्न आणि गृहीत धरलं होतं त्याच्या प्रेमाचं सिंचन. कधी संततधार, कधी आवेग, कधी हलकीशी चुणूक. चिंबचिंब झालेली स्वप्न लागली मूळ धरू. ओल्या चिंब गारव्यावर तरतरून लागली डोलू. इंद्रधनुषी रंगाची बुट्टी, हिरवागार शालू. लोभस रंगांना मिळाली सुगंधाची अत्तरकुपी. घमघमला असमंत सारा अन कुपीत गेले फुटून. दिसू लागले आकाशी काही उन्हेरी ढग, त्यांच्या येण्यात नव्हती नेहमीची रग. स्पर्शात ओळखीची नव्हती वेडावणारी जादू. उगाच भुरभुरून जरा जाई पाठ फिरून. कुठेतरी लांबवर जाताना तो दिसला, थांब म्हटले तर क्षणभर आभाळ भरून राहिला. उगा भास त्याचे काळोखे फोपसे ढग, वांझोट्या कळा अन्न प्रसवणाऱ्या वेदना. काळ्याभोर आकाशा पल्ल्याड लपून बसलेल्या उन्हेरी ढगांनी हळूच खुणावलं स्वप्नांना. नेत्रदीपक तेजस्वी प्रकाश घेऊन आला संजीवनी. आल्हाददायक स्पर्शाची जादू भरून राहिली मनी. मनाची मरगळ लांब गेली पळून, खुल्ली मग खुदकन स्वप्नांची कळी. मनाची मरगळ लांब पळून गेली, खुल्ली मग खुदकन स्वप्नांची कळी. धन्यवाद. वा, खूप छान. आजच्या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने राधाकृष्ण इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रेमकाव्य संमेलनाची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. खूप बहार आणली आपण सर्व कवींनी. खूप छान हे कवी संमेलन रंगलं. जाता जाता दोन ओळी. शब्दांच्या देव्हाऱ्यात शब्दांचीच पूजा चाले, शब्दांच्या देव्हाऱ्यात शब्दांचीच पूजा चाले. राधाकृष्णाच्या प्रेमाची महती गाण्यास, राधाकृष्णाच्या प्रेमाची महती गाण्यास शब्दच लीन झाले, शब्दच लीन झाले, शब्दच लीन झाले. आता आपल्यापुढे शेवटची कविता सादर करणार आहेत कॅनडाहून सायली कुलकर्णी. त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांचे मनपूर्वक आभार. नमस्कार.
मी सायली कुलकर्णी या परिषदेची सहनिमंत्रक आहे. व्हॅन्कुव्हर कॅनडा इथून रसिकांचे आभार मानण्यापूर्वी मी प्रेम या विषयावर कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कविता सादर करते आहे. प्रेम हा विषय ह्या कवितेत किती उंचीवर नेऊन ठेवला आहे हे आपल्याला बघायला मिळतं. प्रेम प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधर कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसरांच्या चांदण्यांवर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपीच्या मादक लिलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आस्वांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळ्यावरही करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. प्रेम ज्याला तारायचं आहे त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं आहे त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंगत आणणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडलेल्या स्वतःच्या शवावरही करावं. कारण कॉलेजमध्ये असताना ही कविता खूप अपील झाली होती, पण हे जे कारण कुसुमाग्रज यांनी शेवटच्या 2 ओळीत सांगितलं आहे ना, त्यामुळे प्रेमाची उदात्तता आता ह्या वयात जास्त समजायला लागली आहे. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा. एकमेव एकमेव. प्रथम या समारंभाची कल्पना करून ती नेटकेपणाने आयोजित होण्यासाठी मार्गदर्शन करणारे ह्या आंतरराष्ट्रीय राधाकृष्ण प्रेमकाव्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वविक्रमवीर ज्येष्ठ कवी सबकुच डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे आभार मानते. कारण गेले 16-17 महिने आपण सार्वजनिक आयुष्याला मुकलो होतो. अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडे जाऊन माणसाची सांस्कृतिक गरज आहे आणि तिला आपण मिस करत होतो. डॉक्टर घाणेकरांसारखा हरहुन्नरी चतुरस्र माणूस जेव्हा नवीन वाटा हाताळून त्यांच्या लोकसंग्रहासह असे कार्यक्रम ऑनलाईन घडवून आणतो तेव्हा त्यांचे अतिशय कौतुक वाटतं. मी त्यांचे आभार मानते. कारण स्वतःच्या वैयक्तिक दुखण्यातून ते नुकतेच सावरलेत आणि ते करीत असलेल्या गोष्टी पाहून खूप थक्क व्हायला होतं. म्हणून त्यांचे आभार. संमेलनाच्या उद्घाटक असलेल्या कवयित्री गायिका सौ वर्षा हळबे ज्या आता अमेरिकेत स्थित आहेत त्यांचेही खूप खूप आभार. तसेच ख्यातनाम गायिका व मधुस्वर संस्थेच्या निमंत्रक गीतांजली जेधे ह्या कार्यक्रमाला आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. देशविदेशातून सहभागी झालेल्या सर्व निमंत्रित मान्यवर कवी कवयित्री तसेच मुख्य निमंत्रक डॉक्टर योगेश जोशी, सहनिमंत्रक सौ प्रतिभा काळे यांचेही मनापासून आभार. आपण सर्वांनी सहभाग घेऊन दाखवलेल्या उत्साहामुळेच हे संमेलन यशस्वी झाले. म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि खूप कौतुक करते. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षांच्या परवानगीने हे पहिले आंतरराष्ट्रीय राधाकृष्ण काव्य संमेलन संपन्न झाल्याचे जाहीर करते. नमस्कार.